brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माझी पोरीने ख्रिश्चन पोराशी लग्न केलं, काय अडचण आली त्यांना? तो चर्चमध्ये जातो, ही मंदिरात जाते. त्यांनी काय कधी सांगितलं नाही की तू ख्रिश्चन हो, हिने त्याला सांगितलं नाही की तू माझ्या गणपतीची आरती कर. एखाद्याचे प्रायव्हेट लाईफ असं पब्लिसाइज करणं, थेट नोटिशीवर येणं, समाजामध्ये ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लावणं. अहो, भीती म्हणजे जिवंत राहतील काही पोरं. असं आहे की हे सगळं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आणि तुमच्या मूळ संविधानाच्या गाभ्याला हात घालण्याचं काम केलं जाणार आहे. जे वर्षानुवर्ष या महाराष्ट्र राज्यामध्ये झालं, धर्मावरती नियंत्रण ठेवायचं, धर्मावरती पगडा ठेवायचा आणि विशिष्ट जातीपातीच्या लोकांना छळायचं, हे परत याच्यात सुरू करायला पाहिजे. मी पण आता मोठेपणा दाखवून खरं तर मी दिलगिरी व्यक्त केली. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल विधानसभेमध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं आणि त्या धर्मस्वातंत्र्य विधेयकाच्या बाजूनं आश्चर्यकारकपणे शिवसेनेनं भूमिका घेतली, अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये या विधेयकाच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं थेटपणे स्पष्ट झालं. पण याच विधेयकावरती बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी एक ठाम भूमिका मांडली आणि महाराष्ट्रातला असलेली सामाजिक परंपरा, महाराष्ट्रामध्ये संविधानानं महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा देशातल्या लोकांना दिलेलं स्वातंत्र्य, या सगळ्याचा विचार करता हे धर्मस्वातंत्र्य विधेयक एका प्रकारे लोकांना अडचणीत आणण्यासाठी किंवा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना किंवा सहजीवन व्यतीत करू इच्छिणाऱ्यांच्या विरोधात आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला. आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. आव्हाड साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. मला एक गोष्ट सांगा की काल तुम्ही म्हणालात की मी त्या मुद्द्यापासून सुरुवात करेन. खरं तर सगळ्या महाराष्ट्राला एक गोष्ट कळली पाहिजे की म्हणजे आपल्याकडे केवळ भाषणं देण्याची सवय आहे लोकांना, पण तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतः तो धाडसी निर्णय घेतला. तुम्ही तुमच्या कन्येचा विवाह सुद्धा आंतरधर्मीय पद्धतीने लावला. हा जो सगळा प्रसंग तुम्ही काल सांगितला, त्याचा आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्यावेळेला तुम्ही बघितल्या तिथं तुमची काय भावना झालेली आहे की अशा पद्धतीचे विवाह का गरजेचे आहेत असं तुम्हाला वाटतं, की म्हणून तुम्हाला असं वाटतं की हे आणि हे विधेयक त्याच्या विरोधात कसं आहे? जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील हा, तर रोटी बेटीचा व्यवहार झालाच पाहिजे, नाही तर भिंतीच तुटणार नाहीत तुमच्या. असं आहे की धर्मस्वातंत्र्य नावाची गोष्ट 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी सर्वात जास्त त्रास भोगला त्यांनी तुम्हाला दिलं ना. संविधानाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य आर्टिकल 25 फंडामेंटल राईट म्हणून दिलं. आता हे धर्मस्वातंत्र्य असताना महाराष्ट्रामध्ये नवीन धर्मस्वातंत्र्य काय देणार तुम्ही? म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये बुद्धाने इथल्या म्हणजे अस्पृश्य, स्पृश्य, तुच्छ या सगळ्या परंपरेला छेद देत बुद्ध धर्म स्थापन केला, बौद्ध धर्म स्थापन केला. आजच्या परिस्थितीत बुद्धालाही जेलमध्ये घातलं असतं यांनी. महावीर जैनांनी सुद्धा विद्रोह केला ना. महावीर जैनांना जेलमध्ये घातलं असतं. 24वे तीर्थंकर होते. बसवेश्वरांना जेलमध्ये घातलं असतं, तुकारामाला जेलमध्ये घातलं असतं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे जे धर्माविरुद्ध बोलले किंवा धर्मातील चालीरीतींना आव्हान देत धर्म बदलण्याचा प्रयत्न करून धर्माच्या आतमध्ये विद्रोह करून त्या धर्माच्या वाईट बाजूला करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, ते सगळेच दोषी आहेत या बिलामध्ये. असं का वाटतं तुम्हाला? काय बघा, फोर्सफुल कन्व्हर्जनच्या विरोधातलं बिल आहे ना, त्याच्यामध्ये असं काय आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामुळे अडथळा निर्माण होईल? तुम्ही सांगणार की 6 महिन्याची नोटीस द्या. 6 महिने जिवंत ठेवतील का त्या माणसाला? म्हणजे ज्याला दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करायचा त्याला 6 महिन्याची नोटीस? 6 महिन्याची नोटीस द्यायची तुम्ही. म्हणजे तुम्हाला जर आंतरधर्मीय विवाह करायचा असेल तरी तुम्ही नोटीस द्यायची. अहो, तुम्ही मग राईट टू प्रायव्हसी काढून टाका ना, फंडामेंटल राईट म्हणून. मला राईट टू प्रायव्हसी आहे ना, मला राईट टू प्रायव्हसी. आज सकाळी मी विचार केला, दुपारभर विचार करून मी निर्णय घेतला की मला संध्याकाळी धर्म बदलायचा आहे. माझा विचार आहे, मी एकदम बदलून टाकेन. आणि हिंदू धर्म हा कोणाच्या मुठीत पकडीत नाही ना.
तो मुठीत आणि पकडीत होता तेव्हा झालेले अत्याचार हे शिवाजी महाराजांवर पण झाले ना. त्यांना तुम्ही राज्याभिषेक करू नाही दिलात, त्याच्यासाठी त्यांना गागा भट्टाला आणावं लागलं. तुम्ही क्षुद्र आहात असं त्यांना तोंडावर सांगितलं गेलं. मी पण क्षुद्र आहे, आम्हाला अभिमान आहे आम्ही क्षुद्र असल्याचा, पण महाराजांना क्षुद्र आहे म्हणून तुम्हाला राज्याभिषेक करता येणार नाही असं सांगणार हा महाराष्ट्र. ह्याला धर्मस्वातंत्र्य दिलं ते एका अशा माणसाने ज्याला तुम्ही पाणी पिऊ देत नव्हते, ज्याला वर्गात बसू देत नव्हते, जिची सावली तुम्हाला चालत नव्हती, अशा माणसाने तुम्हाला संविधान लिहून दिलं. इतका बुद्धिमान होता तो. आणि त्यानेच शेवटी सांगितले की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. तुम्हाला असं वाटतं की हे जे विधेयक आहे ते संविधानाच्या बेसिक छेद देणार आहे. बेसिक फंडामेंटल जो तुमचा फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार आहेत, त्याला छेद देणार आहे. तुम्हाला दिलंय ना, टायटलच आहे, टायटल आर्टिकल 25चं टायटलच आहे धर्मस्वातंत्र्य. मग हे का आणलंस तुम्हाला वाटतं? हे इथे फक्त वाद कसे वाढवायचे, कसे वाद होतील? आता होणार ना वाद. एकतर सगळ्या गोष्टीच बंधनं करणार तुम्ही, सगळंच रोखण्याचा प्रयत्न करणार. या बिलमध्ये नवीन काय? हे सगळे मुद्दे कुठल्या ना कुठल्या कायद्यान्वये आलेले मुद्दे आहेत. ते अजून ओढून ताणून त्याला अजून मजबूत करायचे आणि लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करायचा, एवढाच त्याचा हेतू आहे. तुम्हाला असं वाटतं की जे त्याने असं जे म्हटलंय की तुम्हाला जर कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्हाला नोटीस द्यावी लागेल, 60 दिवसाची नोटीस द्यावी लागेल तुम्हाला. त्याच्यामध्ये काय तक्रारीचा जो मुभा आहे ती नातेवाईकाला पण तक्रार करता येईल. समजा जर कोणालाही तक्रार करता येईल तर त्याच्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतील, त्याच्यामुळे अडचणी येतील. एकदा मी प्रौढ झालो, माझं वय 18 आणि 21 झालं की माझ्यावरती कोणाचा अधिकार राहिला? मी माझं स्वातंत्र्य झालो. मग मी कुठला धर्म स्वीकारायचा हे ठरवणारे इतर कोण? हे मी संविधानाच्या बाजूनी बोलतो. कन्व्हर्जन होता कामा नये, जबरदस्तीने कन्व्हर्जन होता कामा नये, याच्या बाजूने मी. फोर्सफुल कन्व्हर्जन नो, नॉट अलाउड. पण विलफुल कन्व्हर्जन ऑलवेज अलाउड. पण मग तुम्ही अशा पद्धतीने तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 60 दिवसाची नोटीस द्यावी लागली असती आणि जेलमध्ये जावं लागलं असतं. असं नाही होत ना. या देशाची विविधता ही या देशाची ताकद आहे. अनेकता में एकता है इस देश की विशेषता, असं का उगाच म्हटलं जातं? पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या विधेयकामध्ये जे म्हटलंय ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यांचं असं म्हणणं आहे की बघा, ज्याला कोणाला 2 लोकांना लग्न करायचंय त्याला तर काही विरोध नाही कोणाचा. स्पेशल मॅरेज ऍक्टमध्ये त्यांना ते करताच येतंय. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी म्हणाली की जर फोर्सफुल कन्व्हर्जन झालं आणि त्याच्यातून काही एखादं बाळ जन्माला आलं तर त्याला आईचा धर्म लागू करता येईल. तर हे जे प्रावधान त्याच्यामध्ये केलेले आहे तर हे तुम्हाला काय म्हणतात, ते काय कशाचं निदर्शक आहे असं वाटतं? असं आहे की बेसिकली परवानगी हा शब्द कसा काय येऊ शकतो? तुम्हाला परवानगीच मान्य नाही हा शब्द? कसली परवानगी? कोणाची परवानगी? 2 प्रौढ माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांना परवानगीची गरज काय? काही वेळेला अशी प्रकरणं घडतात. मग आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आई वडील जातात की काय कुटुंबाची संमती नसताना काही वेळेला विवाह होतात, काही वेळेला अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात, काही वेळेला ते इमॅच्युअर असताना घेतले जातात, वय कमी असतं. वय कमी असतानाचे घेतलेल्या निर्णयाला विरोध करणं हे समाजाचं काम आहे आणि त्याला कायदेशीर बंधन आहे. पण एकदा प्रौढ झाल्यावरती काय? महाराष्ट्रामध्ये ऑनर किलिंग होत नाही? एका उच्चवर्णीयाने जर खालच्या वर्गाच्या पोरीशी लग्न केलं तर त्या पोराला मारून टाकलेली उदाहरणं आहेत आपल्याकडे. आणि अगदी शहरामध्ये अजून आपण इतके मागासलेले आहोत. पॉलिटिकल फायद्यासाठी आणलंय विधेयक असं वाटतं? हे पॉलिटिकल थॉटनी आणलेलं हे आहे. आणि ते भाषणात काल विधानसभेत बोलून दाखवलं त्यांनी काय की आम्ही आमच्या आयडिओलॉजीनुसार चालतो. आणि माझं नेहमीच म्हणणं आहे, आयडिओलॉजी ऑफ अ पॉलिटिकल पार्टी शुड नॉट बी कॉन्ट्रडिक्टरी टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ दिस कंट्री. विचारधारा ही संविधानाला छेद देणारी नसावी. संविधान आत्मा आहे. The very preamble of the Constitution says everything. त्याला छेद दिला तुम्ही. पण मग
थेटपणे सगळ्या विरोधकांनी एकत्रित येऊन त्याला विरोध केलेला दिसला नाही त्या विधेयकाला. प्रत्येक पक्षाची भूमिका असते, प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने भूमिका घेत असतो, विचार करत असतो. पण आमच्यासारखे हार्डकोर सेक्युलर जे आहे त्यांना हे न पटणार आहे. तुम्हाला असं वाटतं की हे विधेयक जे आहे, जो आरोप होतो आहे सातत्यानं, की हे विधेयक जे आहे ते मायनॉरिटीजना एका पद्धतीनं काय म्हणू त्याला की दाबण्यासाठी किंवा मायनॉरिटीज ची भीती घालण्यासाठी तयार करण्यात आलेलं विधेयक आहे असा आरोप होतो, आणि त्यातल्या मुस्लिम मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम 100% कसं त्यांच्यावरच जातं नाही सगळं शेवटी. पण बौद्ध पण आहेत ना, धर्म म्हणल्यानंतर बौद्ध येतात, ख्रिश्चन येतात, पण जास्ती करून शीख येतात. आपल्याकडे हिंदू मुसलमान हा वाद जास्त पेटवण्याचं काम आजकाल केलं जातं, जेणेकरून थोडंसं सामाजिक पाठिंबा पण मिळतो आणि त्याचं पॉलिटिसायझेशन पण होतं, रॅडिकलिझम पण तयार होतं. आत्ताच्या घडीला असा कुठला कायदा नव्हता. फोर्स कन्व्हर्जन जर झालं तर त्या नाही कायदा आहे ना, कायदा कन्व्हर्जनच्या विरोधात, कन्व्हर्जनच्या विरुद्ध, फोर्सफुल कन्व्हर्जनच्या विरुद्ध कायदा आहे ना. मग तरी सुद्धा नवीन कायदा आणला. मग तेच तर आता धर्मस्वातंत्र्य हा एका राज्यात आणायचं कामच नाही आहे. जेव्हा धर्मस्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 25 मध्ये दिलेलं आहे आणि आर्टिकल 21 मध्ये तुम्हाला राईट टू प्रायव्हसी दिलेली आहे, तर राईट टू प्रायव्हसी मध्ये मी काय सांगू मला काय करायचंय. 12 राज्यांमध्ये कायदा पारित केलेला आहे. आपलं 13वं राज्य भाजप शासित जिथं जिथं राज्य आहे तिथे तिथं हा कायदा काय म्हणू आपण त्याला की त्यांनी पारित करून घेतलेला आहे, आणला जातोय, पारित करून घेतला जातोय. काय हेतू तुम्हाला दिसतो? ह्याच्यातनं हेतू एकच आहे की त्यांना जे हिंदूंचा पाठिंबा त्याच्यामुळे भाजपच्या बाजूने येईल घ्यायचा आहे. पण असं होईल का म्हणजे जनमानस? मला नाही वाटत. मला वाटतं की हिंदू हा सर्वात लिबरल आहे, तो विचार करणार आहे आणि विचार करून तो हे सगळं मान्य करत नाही. जोर जबरदस्ती हिंदूंना मान्यच नसते. पण जरी तुम्ही असं म्हणत असलं तरी सुद्धा ज्या वेळेला हिंदू मुस्लिम हा विषय येतो त्यावेळेला तर ते थेट पोलरायझेशन होताना बघायला मिळतं, आणि त्याचा तोटा तर तुमच्या पण पक्षाला किंवा राजकीय पक्षाचे सेक्युलर भूमिका येतात त्यांना होताना बघायला मिळतं. असं की थोडेफार दिवस हे चालतं, जेव्हा अति व्हायला लागतं तेव्हा लोकांनाही कळतं की जरा अतिच व्हायला लागतं. जसं हे बिल आहे हे अतिच, लोकांना माहिती आहे की अति आहे. एक प्रियकर प्रेयसी जर प्रेमात असतील आणि त्यांनी ठरवलं की आपण लग्न करूया, तर त्यांना कोणाला परवानगीची गरज काय आहे? तुम्हाला कल्चरल डिफरन्सेसमुळे काही अडचणी येतात दोन समुदायामधल्या लोकांनी विवाह केला तसं वाटतं? माझी पोरीने ख्रिश्चन पोराशी लग्न केलं, काय अडचण आली त्यांना? छान सुंदर जीवन जगतायत. आता करायचं असेल तर असं कोणाला? आता ते नोटीस, परवानगी, तहसीलदार, कलेक्टर, आई वडिलांच्या ॲफिडेव्हिट, काय 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 लावलंय. हे जे पब्लिसाइज करणं आहे त्याच्यामुळं काय होईल? एखाद्याचे प्रायव्हेट लाईफ असं पब्लिसाइज करणं, थेट नोटिशीवर येणं, समाजामध्ये ग्रामपंचायतीच्या बोर्डावर लावणं. भीती म्हणजे जिवंत राहतील काही पोरं. आत्ताच तुम्हाला व्हॉट्सअपवरती अशी लग्न झाली की ट्रोल किती होतात. उद्या याच्यात हत्या व्हायच्या. त्याची जबाबदारी कोणावर काय? त्याची जबाबदारी काय? मेला माणूस, काय कोण जबाबदारी घेतं? सरकारला काय पडली आहे? कायदा केला तर कायद्याच्या कक्षेत राहिला नाहीत, काय करायचं? असं की आपण एकदा लिबरल नेशन म्हणून स्वतःला म्हणून घेतो आहोत. त्या लिबरलायझेशनच्या विरोधात तुम्ही कायदे आणणार असाल तर ते धोकादायक. लिबरल आहोत नाही तर मग होऊ द्या ना पाकिस्तान सारखं, अफगाणिस्तान सारखं, बांगलादेश सारखं होऊ द्या आपला पण देश. आपला आता म्हणजे थोडक्यात आपलं हिंदू पाकिस्तान व्हायला लागलाय. तुम्हाला म्हणजे मी परत तो राजकीय प्रश्न आहे पण तरी सुद्धा तो विचारायला पाहिजे की अशी एक ठोस भूमिका विरोधकांची नसल्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला हे विधेयक, तशी संख्या त्यांची खूप आहे. सत्ताधाऱ्यांना फायदा म्हणण्यापेक्षा एक लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा लोकशाहीमध्ये आणि खास करून सभागृहामध्ये असा प्रचंड बहुमत होतं तेव्हा मग तेवढंच अत्याचार वाढतात. म्हणजे आज त्यांची संख्या बघितली की ती संख्या
त्या संख्येच्या जोरावरती ते लोकशाहीवर बलात्कार करतात, बोलू देत नाहीत. काही वेळा त्यांना त्रास देणारी वाक्य जर आमच्या तोंडातनं निघाली तर जाणून बुजून त्याचं विकृतीकरण करून त्यांना कसं हाणून पाडता येईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष जास्त असतं. तुम्ही काल बोलता बोलता एक रेफरन्स दिला, त्याच्यावरून सुद्धा वाद झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या. मी पण आता मोठेपणा दाखवून खरं तर मी दिलगिरी व्यक्त केली. पण जे जनमानसामध्ये बोललं जातं, तुम्ही गागा भट्टाला का आणलात? तुम्हाला उत्तरेतनं गागा भट्टाला का आणावं लागलं राज्याभिषेकाला? इथले जे प्रौढ पंडित होते त्यांनी का केलं नाही? अफजल खान लढायला आला तेव्हा अफजल खानासाठी शिवाजी महाराज पराभूत व्हावेत म्हणून नवचंडी यज्ञ केलं. हेच धर्मस्वातंत्र्य होतं का तुमचं? आता सांगा ना, हे पण केलंच नव्हतं. वाईजवळ केलं तुम्ही. प्रतापगडावर लढाई होती आणि वाईजवळ तुम्ही नवचंडी यज्ञ केलं. त्याचा अर्थ असा आहे की आता हे धर्मस्वातंत्र्य विधेयक आल्यानंतर प्रेम करण्याचं स्वातंत्र्य राहिलंय का, हा प्रश्न उद्भवतो ना. माझं म्हणणं तेच आहे ना की कास्ट सर्टिफिकेट बघून प्रेम करावं लागेल आता. असं आहे की हे सगळं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं आणि तुमच्या मूळ संविधानाच्या गाभ्याला हात घालण्याचं काम केलं जाणार आहे. यांना संविधान बदलायचं आहे, यांना संविधान आपल्या मताप्रमाणे मनाप्रमाणे आणायचं आहे. आणि 2024ला याचा फटका त्यांना बसलाय, याच्यापेक्षा मोठा फटका त्यांना आता बसेल. हा संविधान बदलाचा प्रयत्न असं वाटतं तुम्हाला? 100% संविधान तुम्हाला आर्टिकल 25लाच तुम्ही हात घातलात ना. तुम्ही फंडामेंटल राईटलाच हात घातलात. राईट टू रिलिजन इज माय फंडामेंटल राईट. विच रिलिजन टू चूज, विच रिलिजन टू प्रॅक्टिस, टू विच रिलिजन टू प्रोफेस, हा माझा फंडामेंटल राईट आहे. आता याचं उत्तर काय? आता कायदा तर पारित होणार आहे. सुप्रीम कोर्टानं 12 राज्यांना नोटीस दिलेत आतापर्यंत. हा कायदा पारित झाल्यानंतर सुद्धा इम्प्लिमेंटेशन अजून नाहीये. आणि लोढांनी याच सभागृहात, तुम्ही आठवत असेल, तुम्ही या सभागृहात सदस्य इथंच सांगितलं होतं की 1 लाख केसेस आहेत लव जिहादच्या. लव जिहादचे 1 लाख केसेस मधले 10 केसेस आणल्या का लोढांनी दाखवायला? बोलायला काय जातं सभागृहात? सनसनाटी तयार करायला हेडलाईन आहे ना त्या दिवशीची. लोढा यांचा विधानसभेत आरोप, 1 लाख झालं. त्या दिवसाचं हे खाऊन गेले लोढा. नंतर काय पुढे? बेजबाबदारपणाची हद्द आहे. बेजबाबदारपणाची हद्द आहे. 1 लाख संख्या कशाला म्हणतात हो? पुढे काय? आता तुम्हाला ठीक आहे, कायदा तर होईल, पारित होईल संख्येच्या जोरावरती, पण पुढे काय? तुमचा पक्ष याच्याबद्दल, कारण बऱ्याचदा जे काही संसदेमध्ये घडतं त्याच्या विरोधामध्ये लोकांना काय सिव्हिल सोसायटीला, राजकारण्यांना रस्त्यावरती त्याची काय बाजू मांडावी लागते. आपण अगदी काय कृषी कायद्यांबद्दल पण बघितलं होतं की कायदा पारित झाला होता, 3 काळे कायदे आणले होते, पण शेवटी ते मागे घ्यावे लागले लोकांच्या दबावानंतर. आता हा काय धर्मस्वातंत्र्य म्हटलंय, पण हा अँटी कन्व्हर्जन लॉ आहे. मी तेच म्हटलं की धर्मस्वातंत्र्य हे कशाला लावायचं? उलट धर्मावरती नियंत्रण आणण्याचं काम तुम्ही करताय. जे वर्षानुवर्ष या महाराष्ट्र राज्यामध्ये झालं, धर्मावरती नियंत्रण ठेवायचं, धर्मावरती पगडा ठेवायचा आणि विशिष्ट जातीपातीच्या लोकांना छळायचं, हे परत याच्यात सुरू कराल तुम्ही. इलेक्शन पण नाहीये, का करतील आता? 3 वर्ष इलेक्शन नाही. वातावरण तयार करून ठेवलं पाहिजे ना. वातावरण तर असं तापतं ठेवलं पाहिजे ना. थंड ठेवून चालणार नाही ना. पुढे मी तोच प्रश्न विचारला, तुम्ही मुवमेंट काही चालू करणार आहात तुमचा पक्ष? आता बघू, सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी संपर्क साधलाय, आता बघूया काय होतं याच्यात. पण अशा कायद्याने तुम्ही देशाच्या स्वातंत्र्यावरती, देशाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती, इथल्या सोसायटीमधल्या प्रत्येक इस्माच्या स्वातंत्र्यावरती गदा आणतात, हे लक्षात ठेवा. मी फक्त एक वैयक्तिक प्रश्न विचारतो. खरं तर तुम्ही राजकीय व्यक्ती आहात तरी सुद्धा, आणि तुम्ही पब्लिक लाईफमध्ये आहात. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या कन्येचा विवाह लावून दिला, ज्याचा तुम्ही उल्लेख केला काल विधानसभेमध्ये, पण आता पण तुम्ही उल्लेख केला, तुम्हाला कल्चरल डिफरन्सेसमुळे किंवा बाकीच्या गोष्टींमुळे काही अडचणी आल्या? काही अडचणी. दोघांना मुलगा मुलगी समजूतदार असले, तो चर्चमध्ये जातो, ही मंदिरात जाते, त्यांनी काय कधी सांगितलं नाही की तू ख्रिश्चन हो, हिने त्याला सांगितलं नाही की तू माझ्या गणपतीची आरती कर. दोघंही समजूतदार आहे, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. दॅट इज इनफ फॉर देअर लाईफ. त्याच्या पलीकडे काय नाही. हे पलीकडे काय?
आणि आम्ही दोन्ही पद्धतीने विवाह लावला. त्यांचा चर्चमध्ये लागला, आमचा मंदिरात लागला. दोघांच्याही कुटुंबांनी कुठेही आक्षेप घेतला नाही. पण पालक सगळीकडे समजूतदार असतात असं नाही ना. असावं ना. जेव्हा जे राज्यव्यवस्था समजूतदार असेल तर सगळंच समजूतदार होतात. राज्यव्यवस्थाच अशा चुका करायला लागली तर मग कसं व्हायचं. आपण भिगवणमध्ये बघितलं की मुलगी सज्ञान आहे, त्या मुलासोबत तिला विवाह करायचा होता. तिने कॅमेऱ्यावरती तसे व्हिडिओ सुद्धा ते दिले, तिने पोलिसांमध्ये सांगितलं. त्यानंतर सुद्धा ती गोष्ट नाही घडली आणि पालकांनी तिला विरोध केला, आईने, तिच्या कुटुंबियांनी विरोध केला, नातेवाईकांनी विरोध केला. तर अशा आपल्याकडे तो जो टॅबू आहे असं आहे की हा टॅबू बदलण्यासाठी तर प्रयत्न करायला हवेत. तर बाबासाहेब आंबेडकर उठले नसते आणि मनुस्मृती जाळली नसती तर मनुस्मृती हा आपला संविधान झालं असतं. बाबासाहेब उठले नसते आणि काळाराम मंदिरात प्रवेश केला नसता तर आजही शूद्रांना मंदिरात जाऊच दिलं नसतं. कोणीतरी एकाने पुढे येऊन त्याचा ताबा घ्यावा लागतं, पुढाकार घेऊन त्या चालीरीती मोडाव्या लागतात. त्या मोडण्यासाठी काही भोगावं लागतं, ते भोगण्याची तयारी ठेवावी लागते. ठीक आहे. बघा, विचारण्यासाठी खूप प्रश्न आहेत, पण आव्हाड साहेबांचा इंटरव्ह्यू मी यासाठीच घेतला. त्याचं कारण असं आहे की केवळ बोलून होत नाही, तुमच्या कृतीमध्ये सुद्धा ती गोष्ट असावी लागते. त्यांनी पालक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आणि राजकीय नेता म्हणून पण काय म्हणू आपण त्याला, ती जबाबदारी दाखवलेली आहे त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला अशा काही गोष्टी येतात विधानसभेमध्ये, ज्यावेळेला की त्या तुमच्या फंडामेंटल राईट्सवरतीच आघात करणाऱ्या असतात, त्याही वेळेला तिथं कोणीतरी आवाज उठवणारा पाहिजे. आवाज उठवणारा एक आहे की 100 फरक पडत नाही. आवाज उठवणारा माणूस पाहिजे. ते राहत इंदोरीचं एक शेर आहे की सरहदों पे बहुत तणाव होता, पता तो करो चुनाव होता. मला असं वाटतं की आता निवडणुका आहेत की नाही त्यांनी फरक पडत नाही. वातावरण कायम तप्त ठेवण्याकडे राजकीय संस्कृतीचा कल आहे आणि जो समाजासाठी अत्यंत घातक आहे. मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू बघणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की तुम्ही हे विधेयक जे आहे ते वाचून बघा, तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुम्ही ते समजून घ्या. आणि तुमची एखादी गोष्ट ज्या जमान्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलचा पासवर्ड दुसऱ्याला देत नाही, त्या जमान्यामध्ये तुम्हाला हे सरकार, जर तुम्हाला कन्व्हर्जन करायचं असेल किंवा एखादं लग्न करायचं असेल तर तुम्हाला 60 दिवसाची नोटीस द्यायला लावते आणि ती तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीवर चिटकवणार आहे, तुमच्या महापालिकेतल्या नोटीस बोर्डावर चिटकवणार आहे. तर तुमची राईट टू प्रायव्हसी जी तुम्ही तुमच्या मोबाईलचा पासवर्ड देताना सुद्धा जपता, ती तुमचं आयुष्य अख्खं नोटीस बोर्डवर टांगायला सरकार निघालेलं आहे. हे जर तुम्हाला मान्य असेल तर काही म्हणणं नाही. पण जर हे महाराष्ट्रातल्या तरुणांना मान्य नसेल, महाराष्ट्रातल्या समाजातल्या लोकांना मान्य नसेल, तर मात्र तुम्ही तुमचा आवाज जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यावरून मंदारसह अभिजित, मुंबई.